महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून प्रसिद्ध असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीची आज चैत्र पौर्णिमेनिमित्त मोठी यात्रा असते। पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी येडेश्वरीच्या डोंगरावर देवीची सकाळी विधिवत पूजा होऊन 10च्या सुमारास पालखी पुण्याच्या शेतातून आमराईकडे रवाना होते। या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे चुनखडी वेचण्याचा सोहळा आहे। येडेश्वरी देवीची चुनखडी वेचण्यासाठी लाखो भाविकांनी आई राजा उदो उदोचा घोष करत गर्दी केली होती। कुठून आला? काय नेमकं कशासाठी आला? साठी आलोय। काय असते आज? यात्रा असते, यात्रेसाठी आनंद झाला। यात्रा म्हणजे नेमकं काय असतं? पुण्यातच असते, चैत पौर्णिमेची यात्रा असते। काय नेमकं आजचं काय महत्त्व असतं, काय करतात? चैत्र पौर्णिमेला देवीचा लग्न सोहळा असतो। या कारणाने इथे हळद खेळल्या जाते आणि चुना वेचल्या जातो। ह्या चुना वेचण्यासाठी बाहेरून महाराष्ट्रातून सगळे भक्त परिवार येतात आणि ते सर्व गणगोत एकत्र येतात। शिष्य परिवार आज आमचा शिष्य परिवार घेऊन आज इथं आलेलो आहे येडेश्वरीच्या पालखी सोहळ्यासाठी। या देवीचे असे महत्त्व आहे की ते चुनखडी वेचतात, एकमेकांना हळद लावतात, 125 पानाचा विडा करतात, आई येडेश्वरीची गंगाळी भरतात। आणि त्या देवीचं महत्त्व असं आहे की जे येडेश्वरीच्या डोंगराला वेडा मारण आई जगदंबा आदी मायाशक्ती येडेश्वरी त्यांच्या मागची इडापिडा टाळते। माझं नाव युवराज पवार आहे, राहणार दासखेड, तालुका पाटोदा, जिल्हा बीड। मी तुळजापूरला काल आलो, तुळजापूरला दर्शन केलं, भरपूर गर्दी होती। त्यानंतर मी पायरीचं दर्शन झालं, माझं वरती काही दर्शन करता आलं नाही मला। तिथून आम्ही 4 वाजता नंतर येरमाळ्यामध्ये आलो। येरमाळ्यामध्ये आल्यानंतर आमचं तिथं बी इतकी भरपूर गर्दी होती आणि उन्हाचा इतका कडाका आहे भयान। आणि इथल्या लोकांनी भरपूर पाणी सोय केली ती, आंघोळीची ह्याची त्याची पिण्याची पाणी सोय केली ती, त्याच्यामुळे चांगलं वाटलं, बरं वाटलं। आणि इतकी गर्दी आहे ह्या येरमाळ्याच्या यात्रेला की भरपूर, असं किती लोक याची गिनती सांगता येणार नाही। आणि दर्शन केल्यानंतर मला इतकं बरं वाटलं। आणि दरवर्षी मी जसं मला कळतं समजा माझ्या वयानुसार त्यानुसार मला येरमाळ्यात येऊन दर्शन आहे माझं, दरवर्षी दर्शन करतो मी, चुना येतो आणि दरवर्षी दर्शन करतो। प्रत्येकाला सांगतो की येरमाळा जे देवस्थान आहे आणि तुळजाई जे आहे ते जिवंत देवस्थान आहे, कारण की अनुभव आहे मला त्या दोन्ही देवांचा, आणि त्यासाठी मी दरवर्षी येतो आणि दर्शन करतो। काय करतं नेमकं येरमाळ्यात? येरमाळ्यामध्ये आल्यानंतर मी दर्शन केल्यानंतर मुक्काम असतो आणि सकाळी पालखी आल्यानंतर पालखीचं दर्शन करणे, चुना येसणे आणि आपल्या मळ्यामध्ये समजा आमराईमध्ये राहणे, मुक्काम करणे आणि दर्शन करून नंतर आम्ही गावाकडे जातो आमच्या। माझं नाव कृष्णा शिवाजी वाघ, राहणार दासखेड, तालुका पाटोदा, जिल्हा बीड। कुठं आला? आता इथं आमराईमध्ये येडेश्वरीला मी आता 15 वर्ष झालं वारी करतो। काय असतं? जशी परडे हातावर आली तसं मी चैती पौर्णिमेला दरवर्षी येतो। काय असतं नेमकं येडाईमध्ये आज? आता आज इथं पालखी निघाल्यानंतर चुना विकून पालखीचं दर्शन वगैरे घेऊन सगळे लोक मग नंतर मग आपापल्या गावाला सर्व जातात। किती लोक येतात सगळ्यांकडे? भरपूर लोक येतात। आता जगातून कमीत कमी भरपूर पब्लिक 3 ते 4 लाखच्या आसपास पब्लिक असेल। किती वारी म्हणजे तुमची? 15 वर्ष झालं मला मी वारी करतो। देवाची सुख शांती दिली म्हणून तिला दरबारात घेऊन आले। येडायचं काय काय असते आज? काय येडायचं एवढं ही नाही झालेलं मला अजून। हाय ती माहिती सांगते, येते, दर्शन घेते, हळद बिळद खेळून जाते, तिची ओटी भरते, ओटी भरते तिची, नारळ करते, निवड नारळ तिला मान देऊन शेणे मी जाते। येडाईमध्ये आज काय काय असते? चुना याच नाही काय? आज हळद खेळायचं, चुना याचायचा, भोजन करायचं, आपापल्या घरी जायचं।